तर देहूनगरीमधून तुकोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दुपारी तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेत इथे पूजा केली। देहूनगरीमध्ये आता तुकोबांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा या ठिकाणी सुरू झालेला आहे। तर थेट दृश्य देहूनगरीमधून तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान। तुकोबांच्या पालखी सोहळ्याचं हे 340वे वर्ष आहे। देहूनगरीतून जगद्गुरू संत तुकोबांच्या पालखीचं प्रस्थान होते। चांदीच्या पादुका या रथामध्ये ठेवण्यात आलेल्या असून विठोबाच्या ओढीनं वारकरी आता आपल्या दिंड्या घेऊन या सोहळ्यामध्ये सहभागी झाले। टाळ मृदंगाच्या गजरामध्ये हरिनामाचा जयघोष करत वारकरी तल्लीन झालेले आहेत।